नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता बेडरूममध्ये स्वानंदी समरला समजावत असते, हे बघा आपलं आता लग्न झालंय आणि आपल्यामध्ये जे काही गैरसमज असतील ते या रूमच्या बाहेर असलेलं आपलं नातं वेगळं आणि रूमच्या आतमध्ये असलेलं आपलं नातं वेगळं असेल. आणि अर्पिता आता दरवाजाला कान देऊन त्यांचं ते सगळं बोलणं ऐकत असते. बोट करत आता समर स्वानंदीला म्हणतो की मला मान्य आहे, आपला जो हा चालू आहे ना तो आपला संसार नाहीये, हे सगळं मी बहिणीसाठी करतोय आणि हा आपला एक व्यवहार आहे. तर स्वानंदी म्हणते मला माहिती. ती ऐकताच अर्पिता खुश होते आणि हसू लागते. आणि जोपर्यंत आदिराचा संसार सुखाचा चालू आहे तोपर्यंत हा व्यवहार चालू राहील असे आता समर स्वानंदीला सांगतो. तर अर्पिता ते ऐकून खुश होती आणि माझ्या आदिरासाठी हा व्यवहार कायम टिकावा हीच माझी इच्छा असल्याचे आता चंद्रकांतराव बोलतात. आणि स्वानंदी म्हणते की माझी सुद्धा. तर अर्पिता ते ऐकून तेथून निघून जाते आणि पटकन आता स्वानंदी ही सोफा सेटवर बसते आणि समरच्या हातातून आता चादर घेते आणि म्हणते की एकाला बेड तर दुसऱ्याला चादर. पटकन आता चादर अंगावर घेऊन स्वानंदी झोपते. डोक्याला हात लावत समर आता कॉटवर बसतो आणि म्हणतो की या बाईचं काय करावं कळत नाही. तर स्वानंदी चादर अंगावर घेऊन झोपी जाते. आणि त्यानंतर इकडे पटकन अर्पिता ही मलिकाच्या रूममध्ये येते. मलिका आता झोपण्याच्या तयारीत असते. तर अर्पिता म्हणते की मम्मा अगं माझं बोलणं तर ऐक. मलिका म्हणते हे बघ मला आता काहीच मूड नाही आहे, मी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. हे बघ अर्पिता, जर अंशूचं आणि तुझं भांडण झालं असेल तर तुम्ही तुमचं सोडवा. अर्पिता म्हणते की अगं मी समरदादाच्या बेडरूमच्या दरवाजाला कान देऊन ऐकत होती. मलिका म्हणते काय अर्पिता, कानाला हात लावत आता अर्पिता म्हणते सॉरी मम्मा, पण काय झालं ते तर ऐक. आणि अर्पिता घडलेली सगळी हकीकत सांगते आणि म्हणते की ती स्वानंदी मोठी बायकोच्या रुबाबात गेली होती बेडरूममध्ये, पण समरदादा काय म्हटलं तिला माहिती आहे का. आणि आदिराचा संसार जोपर्यंत तिथे टिकेल तोपर्यंतच हा व्यवहार राहील आणि आपलं लग्न हे एक डील आहे असे अर्पिता समरने सांगितल्याचे आता मलिकाला बोलते. मलिका ते ऐकून खुश होते. अर्पिता म्हणते की समरदादा स्वानंदीला बायकोचं स्थान कधीच देणार नाही आणि त्यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं हे निर्माण होणारच नाही. नशीब मला वाटलं की समर लग्न झाल्यानंतर बदलतं की काय असे मलिका अर्पिताला सांगते. स्वानंदी म्हणते की जर आदिराचं लग्न मोडलं तर हा व्यवहारही मोडेल आणि यांचंसुद्धा लग्न मोडेल. आणि मलिका म्हणते की तेव्हा आता आपल्याला काहीही करण्याची गरज नाही आहे अर्पिता, आपोआप आदिरा त्या घरातून कंटाळून बाहेर येईल आणि त्यानंतर यांचं लग्न आपोआप मोडेल. दोघीही आता खुश होतात. हसतच मलिका म्हणते की आता जे काही करायचं ते आदिराच करेन. आता मलिका म्हणते की माझे आदिराना कायम ऐश्वर्यात जगली, पैसा कसा वापरायचा हे तिला कधी कळलंच नाही. काटकसर काय असते ना हे माझ्या आदिराला माहितीच नाही आणि जेव्हा त्या घरात आता तिला काटकसर करावी लागेल आणि पैसा काय असतो हे तिला माहिती होईल ना, तेव्हा मग आदिरा तिला ते नकोसं होईल आणि त्या घरातून ती आपोआप बाहेर निघून येईल आणि मग यांचा संसार मोडलाच समज असे आता मलिका अर्पिताला सांगते. मलिका म्हणते मी तुला सांगते 3 महिन्यातच हे प्रेम वगैरे जे काही नाटक चाललंय ना ते ऑल ओव्हर होईल. आणि अर्पिता म्हणते पण टिकलं तर. मलिका म्हणते पण आपणच टिकू द्यायचं नाही. अर्पिता खुश होते. आणि तेवढ्यात इकडे आता स्वानंदी ही आजीकडे येत म्हणते की आजी येऊ का. तेव्हा आजी म्हणते की अगं ये ना. पुढे येत आता स्वानंदी म्हणते की आजी तुमच्याशी एक बोलायचं होतं, म्हणजे विचारायचंच होतं. आजी म्हणते विचार. स्वानंदी म्हणते की आता मी हॅपीनेस ट्रॅव्हलमध्ये जॉब करत होते ना, आणि स्वानंदी म्हणते की तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत तेव्हा आला होता तेव्हा मी का दुसऱ्या जॉबसाठी अप्लाय केला होता, तेव्हा त्यांच्याकडून इंटरव्ह्यूसाठी मला कॉल आलाय तर मी जाऊ का असे आता स्वानंदी आजीला विचारते. तेव्हा आजी म्हणते तुला जे वाटेल ते कर. स्वानंदी म्हणते म्हणजे तुमची काही हरकत नाही ना. आजी म्हणते माझ्या हरकतीची गरजच नाही आहे. स्वानंदी म्हणते असं कसं, गरज आहे आजी. आणि पटकन आता आजी म्हणते की ठीक आहे तू समरशी बोल, कारण त्याचं मतसुद्धा विचारात घ्यायला हवं, कारण तो तुझा नवरा आहे. तर स्वानंदी म्हणते बरोबर आहे. आणि पुन्हा आता स्वानंदी आजीकडे बघून आता आजीला म्हणते की आजी. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ मी आता पुस्तक वाचते आणि पुस्तक वाचलं की मला चांगलं वाटतं. तेव्हा आता स्वानंदी आजीकडे बघत विचार करते की आजी का असं तुटक वागतायत. स्वानंदी विचार करतात की या घरातल्या जवळ वाटणाऱ्या फक्त तुम्हीच एकटे आहात आणि आता तुम्ही सुद्धा माझ्यापासून दूर जात आहेत का. आणि स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येतं. स्वानंदी विचार करते की आजी तुम्हाला जे वाटतंय ना
पण मी खरंच चुकीचं वागले नाही आणि एक दिवस मी तुम्हाला दाखवून देईल. तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि माझ्या दुर्दैवाने तो मी गमावल्याचे स्वानंदी विचार करते आणि डोळ्यातील पाणी पुसते. स्वानंदी म्हणते काही हरकत नाही, पण पुन्हा एकदा मी तुमचं मन जिंकून घेईन आजी. आणि लगेच आता मला खात्री आहे तुम्ही मला एक दिवस मोठ्या मनाने जवळ घ्याल असे स्वानंदी विचार करते. इकडे आता आदिराने तिच्यासाठी आता ब्युटीचे सगळे काही प्रसाधनं मागवलेले असतात. डिलिव्हरी बॉय तो देता क्षणी आता ती पिशवी घेऊन आदिरा ते प्रसाधने बघू लागते आणि त्या फेअरनेस क्रीम वगैरे ते सगळं बघून मंदाकिनी पुढे येते आणि म्हणते, आदिरा अगं हे काय आणलंय आणि महाग दिसते पण छान आहे, एकदम चांगला सुवास येतोय. आणि मंदाकिनी ते बघू लागते. मंदाकिनी म्हणते की चला तुझे हे नवीन प्रॉडक्ट आता मी सुद्धा वापरून बघेन. आदिरा म्हणते की हे बघा आई, तुम्हाला जर हे स्किन प्रॉडक्ट वापरायचे असेल तर आपण तुमच्या स्किनप्रमाणे प्रॉडक्ट मागूयात ना. आता मंदाकिनी म्हणते की त्यापेक्षा मी एक काम करते, मी किचनमध्येच काबाड कष्ट करते, बघ माझा काबाड कष्ट करून चेहरा कसा आहे ताजा तवेला. तेव्हा आता आदिरा म्हणते की मला तुम्हाला मदत करायला काही प्रॉब्लेम नाही, पण आई तुम्ही मला जे कामं सांगता ते मला जमतच नाही आणि मग माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडतं. तेव्हा आता मंदाकिनी म्हणते की वा वा, म्हणजे सगळ्यांचे टोमणे मी खायचे, कामही मीच करायचं. आदिरा म्हणते की म्हणून तर मी म्हणते मी काम करील, पण मला माझ्या पद्धतीने काम करू द्यात, मला जसे का जमेल ना तसे कामं करू द्यात. मंदाकिनी म्हणते तोच तर प्रॉब्लेम आहे, कारण तुला काहीच जमत नाही. मंदाकिनी म्हणते की जाऊ दे आदिरा, तू तुझंच बघ, मी माझं काम करते. आणि तेवढ्या तिकडे आता आदिराला अर्पिताचा फोन येतो. तेव्हा वैतागून आता आदिरा म्हणते की काय गं आता तुझं काय आता. तेव्हा अर्पिता म्हणते की एवढं काय मला रागाने बोलते सगळं, मी तुला सॉरी म्हणण्यासाठी फोन केला होता. अर्पिता म्हणते की लग्नामध्ये जे झालं ना त्यापेक्षा तू आता गोंधळाला आली होती ना, त्यामध्ये मला वाटलं तू खरंच खूप खुश आहे. आदिरा म्हणते हो. आदिरा म्हणते तू जर हे मनापासून म्हणत असेल ना तर इट्स ओके. अर्पिता म्हणते की फक्त माझ्यासाठी तू खुश असली पाहिजे आदिरा, एवढंच. अर्पिता म्हणते तू आहेस ना खुश. तर आदिरा म्हणते ऑफकोर्स. अर्पिता म्हणते की मग काही ट्रेस आहे का. तेव्हा आदिरा म्हणते की अगं काही नाही, आई जरा वियर्ड वागत होत्या. अर्पिता म्हणते काही प्रॉब्लेम आहे का. आदिरा म्हणते की असं काही नाही गं, तू सोड जाऊ दे. आदिरा म्हणते की हे बघ, मी ज्या पद्धतीने काम करते ना ते त्यांना आवडत नाही. आणि तेवढ्यात आता मलिका तिथे येत अर्पिताचं बोलणं ऐकते तर मलिका खुश होते. आणि आदिरा आणि मंदाकिनीचं जमत नसल्याचे आता मलिकाला समजतं. इकडे आता गणपती बाप्पा समोर येऊन स्वानंदी हात जोडते आणि हात जोडतच आता स्वानंदी म्हणते की देवा, मी समर राजवाड्यांचा राग समजू शकते, पण अशी धुसफूस किती दिवस चालणार तूच सांग बाप्पा आता. स्वानंदी म्हणते की बाप्पा हे बघ, माझ्यापेक्षा माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे आणि तुझ्या मनात आता काय आहे ते मला काय माहिती, पण प्लीज यातून काहीतरी मार्ग सुचव. आणि तेवढ्यात आता स्वानंदी ही हात जोडून गणपती बाप्पासमोर उभी असताना पाठीमागून समर तिथे येतो आणि स्वानंदीकडे बघत म्हणतो एक्सक्यूज मी, तुम्ही जरा मागे सारखा, मला बाप्पाचं दर्शन घ्यायचं. तर स्वानंदी म्हणते हो घ्या ना. आणि पटकन आता समर म्हणतो तुम्ही बाजूला झालात तर मी घेऊ शकेल ना. स्वानंदी बाजूला होते तर मोबाईल खाली ठेवत समर आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊ लागतो. तेवढ्या स्वानंदी म्हणते ओ शुकशुक, मोबाईल राहिला तुमचा. समर म्हणतो की काय झालं. स्वानंदी म्हणते मी तुम्हालाच हाक मारत होते. समर म्हणतो मी काय मांजर आहे का. समर म्हणतो माझं एक चांगलं नाव आहे आणि ते मी खूप कष्टाने कमवलंय. स्वानंदी म्हणते की ते मी नाही घेऊ शकत. समर म्हणतो का, तुम्हाला नावाने हाक मारायला मी कम्फर्टेबल नसल्याची स्वानंदी बोलते. समर म्हणतो ठीक आहे, तुम्हाला जर मला नावाने हाक मारायची नाही ना मग मला तुम्ही राजवाडे नावाने हाक मारा. समर म्हणतो की आपण थोडीच दोघे नवरा बायको आहोत का, तेव्हा तुम्ही मला आडनावाने जरी हाक मारली तरी चालेल. समर म्हणतो की दोन्ही बाजूने आपण आडनावानेच हाक मारू. तुम्ही मला राजवाडे म्हणायचं आणि मी तुम्हाला सरपोतदार मॅडम नावाने हाक मारीन. स्वानंदी म्हणते नाही नाही, मला छान नाव आहे स्वानंदी, तेव्हा मला तुम्ही स्वानंदीच म्हणा आणि मॅडम वगैरे वापरू नका प्लीज. आणि समर तेथून निघून जातो तर पटकन आता समरचा मोबाईल घेऊन पळतच स्वानंदी समर पाठीमागे जाऊ लागते आणि ओ म्हणते की ओ मिस्टर राजवाडे. इकडे आता मलिका खुश होऊन अर्पिताला म्हणते की बघितलं का, आदिरा आता तिथे दुखावली आणि सगळंच काही माझ्या मनासारखं घडतंय. आता मलिका म्हणते की तुला वाटतंय का आपली आदिरा त्या घरात ॲडजस्ट होईल म्हणून. आता अर्पिता म्हणते मग आपण काय करायचं. मलिका म्हणते की आपण अशाच त्यांच्या संसारात छोट्या छोट्या ठिणग्या टाकत राहायच्या. आता इकडे मंदाकिनी किचनमध्ये काम करत असते. स्वानंदीचे बाबा आता समोर बसलेले असतात तर चिडून मंदाकिनी म्हणते की माझ्या नशिबात फक्त काम आणि कामच लिहिलेलं आहे. आणि मंदाकिनी म्हणते की इथे काम करता करता मी मरून जाईल ना तेव्हा सगळ्यांना कळेल. तर तेवढ्यात पाठीमागून आदिरा येते आणि तेवढ्यात आदिरा म्हणते की आई कॉफी रेडी आहे का.
मंदाकिनी आता आदिरासमोर येते आणि म्हणते की अगं तुला कॉफी पाहिजे का? मी विसरलेच, पण 2-3 दिवस कॉफी करून कॉफीच संपली, आता काय करायचं? आदिरा म्हणते आता मी काय करू, मला चहा मिळेल का? मंदाकिनी म्हणते की आता मी तुझ्यासाठी चहा बनवू का? आता मंदाकिनी म्हणते काय करू ग आदिरा, मी सासू कोण आणि सून कोण तेच मला कळत नाही. खरं तर सोप्यावर तू मला चहा आणून दिला पाहिजे. आदिरा म्हणते ओके मी चहा बनवते, पण तो कसा बनवायचा तुम्ही मला सांगाल का? मंदाकिनी म्हणते सुरुवातीपासून सांगावं लागेल का? आणि आता मंदाकिनी चहा कसा बनवायचा हे आदिराला सांगू लागते. आणि तेवढ्यात आता चहा करायला जाता क्षणी आदिराच्या हातून शेजारी हात लागताच आता पिठाचा डबा सांडतो. मंदाकिनी डोक्याला हात लावते आणि आदिराला बोलू लागते. तर तेवढ्यात रोहन तिथे येतो आणि म्हणतो काय चाललंय तुमच्या दोघींचं? कशाला ओरडताय? तर आदिरा म्हणते मी नाही ओरडत, आईच ओरडताय. तेव्हा मंदाकिनी म्हणते की मी हिला चहा बनवायचा सांगितला तर ही काय म्हणते किचनच लहान आहे. आता एवढ्या वर्षापासून या किचनमध्ये मी काम करते आणि आता हे किचन हिला लहान वाटतंय. रोहन आता आदिराकडे बघतो आणि एवढ्या वर्ष मी याच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांना जेवू खाऊ पिऊ घातलंय आणि हिला फक्त चहा करायचा होता, तर ही म्हणते किचन लहान आहे, आता हिच्यासाठी मी कुठून आणू मोठं किचन, असे मंदाकिनी सांगते. आता इकडे समर हा कामावर जायला आता बाहेर जात असतानाच आजी आता पुन्हा हेडसेट घालून गाणी ऐकत असते. तर समर आजीसमोर येतो आणि हेडसेट काढत म्हणतो की आजी मी चाललोय बरं का. आजी म्हणते काय रे पिंट्या? तेवढ्यात आता अहो मिस्टर राजवाडे तुमचा फोन राहिला असे म्हणत स्वानंदी तो फोन आता समरला देते. आजी म्हणते काय ग स्वानंदी असं आडनावाने का हाक मारतेस? तेव्हा स्वानंदी म्हणते हेच मला म्हणाली. समर म्हणतो हेच मीच म्हणालो आणि हे ह्या सगळ्यांसाठी फायद्याचं आहे. समर म्हणतो स्वानंदी मॅडम तुम्ही मला का थांबवताय? तेव्हा स्वानंदी म्हणते तुमचा फोन विसरला होता म्हणून. आणि आता स्वानंदी म्हणते की यू मोस्ट वेलकम आणि हळू आवाजात म्हणते की राजवाडे. तर रागाने स्वानंदीकडे बघत आता समर ऑफिसमध्ये निघून जातो. आता इकडे आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर समर हा रोहनला फोन करतो आणि म्हणतो की कशी आहे माझी बहीण? तेव्हा आता रोहन म्हणतो की तुमची बहीण इकडे सुखात आहे. आणि तेवढ्यात आता रोहन म्हणतो की माझी बहीण? तर समर म्हणतो की माझी बहीण तिकडे सुखात असेल तर तुमची बहीणसुद्धा सुखात असेल. आणि तेवढ्यात आता रोहनचा चेहराच पडतो. तेवढ्यात आता स्वानंदीचे बाबा तिथे येतात. तर आता रोहनचा चेहरा पडलेला असतो, कारण आदिरा इकडे सुखात नाही हे आता रोहनला माहीत असतं. आणि जर आदिरा इकडे सुखात नसेल तर तिकडे स्वानंदीसुद्धा सुखात नाही ही आता रोहनला खात्री होते. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात तुझा चेहरा एवढा का पडला रोहन? तेव्हा रोहन म्हणतो की ते समर राजवाडे माझ्याशी नीट नाही बोलले. तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणतात की हे बघ रोहन आपण त्यांचे पैसे रिटर्न केलेले नाही आहेत, तेव्हा आपण त्यांचे पैसे रिटर्न करायला हवेत. आणि तेवढ्यात आता मंदाकिनी तिथे म्हणते काय चाललंय? तर स्वानंदीचे बाबा म्हणतात मला आता जॉब करायचा आहे. मंदाकिनी म्हणते की आता ह्या वयात जॉब करायला तुम्हाला शोभतंय का? तर आता स्वानंदीचे बाबा जॉब करणार ही पेपरमध्ये बातमी छापून आलेली असते आणि स्वानंदी ती न्यूज बघते. आणि तेवढ्यात आता स्वानंदी ही तिच्या बाबांना भेट घेते आणि म्हणते की अहो बाबा 2 मोठी मुलं कमावते असताना आता तुम्ही सरपोतदार हे जॉब करायला निघालेत, तुम्हाला काही वाटतंय का? तर स्वानंदीचे बाबा आता स्वानंदीकडे बघतात. तर आता पैसे परत करण्यासाठी स्वानंदीच्या बाबांनी जॉब करण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर आता स्वानंदी ही आता मलिकाचा खरा चेहरा कसा समोर आणणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.